गुजरात दहशतवाद विरोधी पथकानं अहमदाबादमधून आयसिसशी संबंधित 3 संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे। हे तिन्ही आरोपी देशभरात दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत असल्याचा संशय आहे। गेल्या वर्षभरापासून हे आरोपी एटीएसच्या रडारवर होते आणि शस्त्रांची देवाणघेवाण करताना त्यांना पकडण्यात आलंय। गुजरात एटीएसच्या माहितीनुसार हे संशयित विविध राज्यांमध्ये दहशतवादी कारवाया करण्याच्या तयारीत होते। याआधी देखील गुजरात एटीएसनं अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या दहशतवादी संघटनेशी संबंधित 5 जणांना अटक केली होती। त्यात बंगळुरूतील एका महिलेसह दिल्ली, अहमदाबाद, मोडासा आणि नोएडामधील आरोपींचा समावेश होता। सर्व आरोपींवर काही महिन्यांपासून पाळत ठेवण्यात आली होती असं गुजरात एटीएसचे उपमहानिरीक्षक सुनील जोशी यांनी सांगितलं आहे। त्यांच्याकडून अल कायदा संघटनेशी संबंधित पुरावे सापडले असून ही कारवाई एटीएससाठी दहशतवाद विरोधी लढ्यातील आणखी एक मोठं यश ठरली आहे। यानंतरच्या बातम्या काही